हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी गेले होते सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर या गावी. इथे ना दत्ताचं मंदिर आहे आणि ते मंदिर खूप फेमस आहे. औदुंबर या नावाचा अर्थ काय आहे? उंबर किंवा उंबराचे झाड असा याचा अर्थ होतो. उंबर म्हणजे एक नेहमी बहरणारं झाड जे आपल्याला विशाल सावलीसाठी आणि अनेक प्राणी पक्ष्यांसाठी आश्रयाचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं. आता उंबर हे हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं आणि अनेकदा मंदिरामध्ये किंवा धार्मिक स्थळांमध्ये ना या झाडाची लागवड केली जाते आणि याच झाडाखाली आपल्याला मंदिर बघायला मिळतं. तुम्ही ऑब्झर्व करा, कुठे गेला असाल तर तुम्हाला या उंबराच्या झाडाखाली कुठलं ना कुठलं मंदिर नक्की दिसेल. काही कथांमध्ये आणि पुराणांमध्ये ना औदुंबर किंवा उंबराचा उल्लेख असा आहे, जसे की हिरण्यकश्यपची कथा आहे. इथे आम्ही फिरायला गेलो होतो. आम्ही 3 ते 4 दिवस मैत्रिणीकडे स्टे केला आणि इथे ही कृष्णा नदी आहे. इथे कृष्णा नदीमध्ये आम्ही थोडंसं हातपायामध्ये पाय वगैरे टाकले, कारण खाली मगर आहे असं तिथे लिहिलं होतं की सावध राहा म्हणून. नंतर आम्ही बोटीतून प्रवास केला आणि आम्ही 7 ते 8 लोक होते. खूप मजा आली आणि सांगलीला मैत्रिणीच्या गावी खूप आम्ही एन्जॉय केला. बोटीतून प्रवास केला आणि पाणी पण खूप खोल होतं, त्यामुळे थोडंसं जरा जपून पण सर्वांना मजा आली. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.